पाहूयात। मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी राज्य सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे। उद्योगासाठी बिनव्याजी 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं। सुरुवातीला या महामंडळानं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करून मराठा समाजामधील तरुणांना दिलासा दिला। मात्र अलीकडे वर्षभर या योजनेमधील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा हा मिळत नाहीये आणि त्यामुळे राज्यभरामधून मराठा समाजातील तरुणांकडून तक्रारी वाढतात। अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असलेलं हे महामंडळ सरकार बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे का, अशी शंका उपस्थित केली जाते। बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजामधील तरुण सावकाराच्या दारापुढे गेलेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने व्याजाचा परतावा करावा, अशी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे। तर सरकारने लवकरात लवकर व्याजाचा परतावा दिला नाही तर राज्यभर बोंब मारू, आंदोलन करू, असा इशारा मराठा महासंघाचे वसंत मुळे यांनी दिलाय। कोल्हापूरची संख्या साधारण 23,368 ही लाभार्थी आहेत। एवढी चांगल्या पद्धतीने चाललेलं महामंडळ का मोडताय तुम्ही? कशासाठी अर्थपुरवठा तुम्ही थांबवताय? तुमच्या मनात असं पाप तर नाही ना की महाराष्ट्रातील मराठी माणूस मोठा व्हायचाच नाही आहे आणि म्हणून हे मोडून काढायची तुमच्या डोक्यात शंका आहे का? जर तुम्ही असं केलं तर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागेल आणि आम्ही तेच काम करायचं का महाराष्ट्रामध्ये, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये? आमची विनंती आहे अर्थमंत्र्यांना आणि या सरकारला, जे काही तुम्हाला अर्थपुरवठा करायचा तो ताबडतोब ह्या महामंडळ करा। चांगल्या पद्धतीने लोक काम करतात, चांगल्या पद्धतीने उद्योग त्यांचा चालू आहे, कुठेतरी मोडून पाप करू नका। तातडीनं अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाला किमान 700 कोटी रुपये तातडीनं द्यावेत, जेणेकरून जो मराठा समाजातला तरुण सैरावैरा झालेला आहे, एका बाजूला त्याला परतावा व्याज नाही आणि दुसऱ्या बाजूला नवीन कर्ज नाही, या गर्तेत अडकलेल्या तरुणांना कुठेतरी संधी मिळायची असेल, त्यांचा जरा जो काही शासनावरचा गैरविश्वास झाला तो कमी करायचा असेल तर तातडीनं शासनानं निधी द्यावा, अन्यथा बोंब मारो आंदोलन शासनाच्या विरुद्ध लवकरात लवकर करणार आहोत। राजे विक्रमसिंह गाडगे बँक ह्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे। आम्ही 100 कोटीच्या वरती कर्ज दिले, हा मुद्दा बरोबर आहे। व्याज परतावा थोडं लेट आहे ही अशी माहिती आली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा विषय सांगितलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनीच खरं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच बंद असलेल्या हा महामंडळाला तेव्हा निधी देऊन पुनर्जीवित केलं होतं आणि ते कटिबद्ध आहेत। नरेंद्र पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे महामंडळ चालले आणि येत्या काळामध्ये मला खात्री आहे की हे रेग्युलराइज मुख्यमंत्री महोदय करून घेतील। 5 लाख रुपये घेतले होते, त्याच्यातले मी आतापर्यंत 3 लाख रुपये फेडत आणलेत, पण आता ह्या वर्षापासून त्यांचा व्याजाचा माझा परतावा आहे तो परतावा 4 ते 5 महिन्यापासून आलेला नाही। त्यामुळे आता इथून पुढे आम्हाला हप्ते भरताना अडचण येत आहे। हप्ते रेग्युलर आमचे आहेत पण व्याज परतावा न आल्यामुळे आम्हाला पुढे हप्ते भरायचे का नाही हे आम्हाला ते अडचण यायला लागलेली आहे। त्यामुळं अण्णासाहेब पाटील महामंडळानं शक्यतो लवकरात लवकर आमचा व्याज परतावा पाठवून देऊन आमचे खाते क्लिअर करावे, सहकार्य करावे। स्वतः आम्ही वेळेवर हप्ते भरतोय पण व्याजाचा परतावा परत नाही आलाय, त्यामुळे कसं झालंय त्रास भरपूर व्हायला लागलाय। मग ते पैसे जोडणं आपल्याला करावं लागते ना महिन्याला। समजा 17 तारीख आता व्याजाची आहे भरायचा आहे, पण ते 17 तारखेला तिथे पैसे जमा करायला पाहिजे। आता आम्ही 3-3 महिन्याचं करतोय पण आम्ही पैसे व्याज हे हप्ते भरतोय ना, पण त्यांचा व्याजाचा परतावा परत नाही आलाय, पण ते वेळेवर यावं एवढी नम्र विनंती, बाकी काय नाही। सरकार मुख्यमंत्री या योजनेमध्ये सकारात्मक आहेत, परंतु एमडीला कुणी सांगितलेलं आहे, कुणाच्या बोलण्यावरती चाललेलं आहे आणि मराठा समाजाचं नुकसान करण्यासाठी भविष्यात त्याला कुठे चांगली पोस्टिंग मिळणार आहे का, त्याच्यासाठी तो मराठा समाजाचं वाटोळं करतोय का, हा प्रश्नचिन्ह आहे। वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत, आमचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेबांच्या पण लक्षात आणून दिलेले आहे, परंतु दुर्भाग्याने अपेक्षित असणारा मला न्याय मिळत नाहीये आणि लाभार्थ्यांचं प्रचंड नुकसान ऑक्टोबर महिन्यापासून झालेले 2025 पासून ही वस्तुस्थिती आहे। आणि यानंतर कर्ज मंजुरीचं नेमकं वास्तव काय आहे आपण जाणून घेऊयात। राज्यामध्ये नोंदणीकृत अर्जदारांची संख्या 4,22,000 आहे। बँकेकडून कर्ज मंजुरीची संख्या ही 1,80,000 इतकी आहे। त्याबरोबरच बँकेकडून 18,222 कोटींची कर्ज वितरित करण्यात आली आहेत। आतापर्यंत झालेला व्याज परतावा 1,633 कोटी रुपयांचा आहे।
महामंडळाची सरकारकडे 400 कोटींची मागणी आहे. तर हे कर्ज मंजुरीचं वास्तव सध्या उघड झालेलं आहे आणि आर्थिक विकास महामंडळ हे अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे. आर्थिक विकास महामंडळ हे निधी अभावी अडचणीत सापडल्याचं चित्र सध्या राज्यामध्ये दिसून येत आहे आणि याच अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे 400 कोटींची मागणी देखील करण्यात आली आहे. आणि पुढची बातमी पाहूयात. मागील 4 वर्ष प्रशासक नसल्यामुळे नालेसफाईची पाहणी एकनाथ